तर मी गरबा नाईटसाठी कशी रेडी झाले होते ते तुम्ही पुढे बघालच, पण त्याच्या आधी आजच्या सकाळची सुरुवात पण मस्त गरम पाणी पिऊन केली. त्यानंतर दिव्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि धूपकाडी लावून मस्त देवाचं दर्शन घेतले. इकडे चहा उकळायला ठेवलं आणि इडल्याही आपल्या बनवून तयार होत्या. आणि आज चिनूला सुट्टी असल्यामुळं आमचं लेट उठणं झालं होतं, त्यामुळं ब्रंचच होणार होतं. हे माझं मस्त इडली, बिन साखरेचा चहा हे एन्जॉय केलं आणि त्यानंतर घरातल्या सगळ्या कामं आवरून घेतले, कारण मी आज करंजा बनवायचा माझा प्लॅन होता. त्यामुळं त्याच्यासाठीचं डो प्रिपेअर करायला घेतला. तर 2 वाटी मैदा, 1 वाटी रवा आणि त्याच्यात थोडंसं मीठ आणि कोमट पाणी घालून मी मस्त ते मळून घेतलं. त्याच्यावरती थोडंसं तूप लावून ते चेचून घेतलं, जेणेकरून ते जे डो आहे तो मऊ होईल. त्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या गोळे करून मस्त पाऱ्या लाटायला घेतले आणि इकडं त्याला चिटकवण्यासाठी मी दूध आणि साखर ह्याचं एक मिश्रण तयार करून घेतलं आणि त्यानंतर सगळ्या ज्या पाऱ्या होत्या त्या लाटून घेतल्या. तर मी थोडंच करत होते, कारण एकटी होते आणि ते सारण भरायला आणि चिटकवायला थोडंसं वेळ लागतं, म्हणून थोडे लाटून घेत होते आणि मग भरत होते. मग मस्त आधी गुळाच्या ज्या करंज्या होत्या त्या बनवून घेतल्या. त्यानंतर साखरेच्या करंज्याही बनवून घेतल्या. मस्त थोडे करंज्या बनवून झाल्यावरती इकडे तेल गरम करायला ठेवलं आणि सगळ्यात ज्या करंज्या असतात ते छान तळून घेतल्या आणि मस्त एकदम टम्म फुगल्या होत्या आणि क्रंचीही झाल्या होत्या. मऊ अजिबात पडलेल्या नव्हत्या त्या करंज्या. मग देवाला नैवेद्य दाखवले. त्यानंतर चिनूला खायला दिले. तिला खूप आवडले हे. तर सगळ्या करंज्या एकदम बनवून रेडी केलं. त्याच्यानंतर माझ्यासाठी रात्रीसाठी आंबील करून ठेवलं आणि आम्ही छान रेडी होऊन ना गरबा खेळायला गेलोत. आणि चिनूचं इथं फोटोसाठी पोज देणं सुरू आहे आणि सगळेजणी ना इतके छान छान रेडी होऊन आले होते. छान फोटोज वगैरे त्यांचं सेल्फी पॉईंटवरती काढणं सुरू होतं आणि मी ना अशी काहीशी तयार झाले होते. तर सांगा मला मी कशी दिसते. आणि खूप खेळलो आम्ही गरबा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.